तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सिद्धेश राणे ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज फॅमिलीची ट्रिप आहे. पावसाळा चालू झाला आहे आणि मला सीझन पण जरा संपला. सो आम्ही जातो खाली गणपतीपुळ्याला. बघण्यासारखं आता काय काय बघूया तुम्हाला दाखवते. अजून काय आमचा प्लॅन कुठं फिरायचं माहीत नाही, पण गणपतीपुळ्यात आमचं नक्की आहे. तिथून बघूया आता काय काय प्लॅन होतात, कुठं कुठे फिरायचं. मी आहे, माझ्यासोबत माझ्या बायको आहे. आता मित्राच्या घरी आलो आहे. तो अजून आवरतो आहे, कामावरून आला आत्ता जस्ट. सो त्याला आता रेडी करून आम्ही निघतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काय काय बघायला मिळते आणि काय काय आहे बघण्यासारखे. चला. तर आता आम्ही आलोय बांबवड्यात नाश्ता करायला. सन्या सोबत, सन्याची बायको आहे, सायल्या आमचं बारकं वर्ग दत्तक घेतलेलं दोघांचं, आणि माझी बायको बसल्या गाडीत काम करत. सो तिथून नाश्ता करतोय आणि पुढे निघतोय. तिथून अजून तरी 5 तास लागतील आम्हाला रत्नागिरीत पोचायला. तिथून मग गणपती. आता गणपती पोहायला 5 तास लागतील जायला. रोड बघा आता कसा आहे. पाणी खूपच रोडचं काम चालू आहे भरपूर ठिकाणी. सोबत लोणी डोसा प्लस ते डोसा बटाट्याची भाजी आणि चटणी, चटणी. खावा निकिता खावा. चला. तर आम्ही आता पोहोचलो बरोबर आंबा घाटात आणि वातावरण चांगलं झाले. ऊन आहे, मी पण दाखवतो. मस्तपैकी ढगबीग आल्यात. पावसाचं वातावरण तर आहे. बघूया फरक पाऊस आहे का माहित नाही. बघूया. आम्ही आता जर साखरपेच्या खाली आलोय आणि रोडचं भरपूर काम झालेलं आहे. म्हणजे जो कोल्हापूर रत्नागिरी रोड हायवे रोड होता 4 पदरी, तो घाटापर्यंत तर म्हणजे साधारण मलकापूर ते कोल्हापूर ते घाटापर्यंत थोडा रस्ता खराब आहे. म्हणजे बऱ्यापैकी चालू आहे, चांगला बी आहे, मध्ये थोडा खराब पण आहे. पण जसा घाट चालू होते, थोडासा घाट साधारण 1-2 किलोमीटर घाट खाल्यानंतर ना पूर्ण तेथून रोड पूर्ण आहे तो 4 पदरी आहे ऑलरेडी झालेला आहे. आता आम्ही साखरपेच्या पुढं आलो साधारणतः पालीच्या अलीकडे आहे. पालीपर्यंत तर रोड चांगला आहे. तर पुढे पण बघा किती रोड चांगला आहे. सो रोडचं काम चांगलं झालं आहे, त्यामुळे गाडी फास्ट आहे. सो आता इथून निघतो पुढं. तर आता मी मागे बसलो आणि आमचा ड्रायव्हर आता झाला आहे सनीश शेठ, ऋतुराज पवार. मागे मी, सायल्या, उलटी वाक बायको आमच्या अजून कामं करायला. ड्रायव्हर सनी आहे. आता गणपतीपुळ्यापाशी पोहोचले, गाडी पार्किंग केली आहे. वाजले 2:30. भरपूर ठिकाणी थांबत आलो, त्यामुळे वेळ झाला आहे. आता ते मंदिरात आणि दर्शन घेतोय आणि तिथून जातो बीचवर. तरी आज काय गर्दी नाही आहे, लाईन मोकळं आहेत. सो लगेच दर्शन होईल माहिती. तर मंदिरात दर्शन करून आलो आहे. आणि जून महिना ॲक्च्युअली चालू आहे, पावसाचं वातावरण आहे. म्हणजे पावसाळा चालू आहे, पण एवढं ऊन बेकार आहे की अजून गरम बेकार होते. तर हे आहे मागं मंदिर आणि समोर समुद्र. गरमी बेकार आहे अजून, पण एवढं बेकार असं ऊन लागलं की नाही पायाला चटके बसला. आम्ही आता जस्ट आलो आरेवारला आणि भुका लागल्यात. तर मागवले आम्ही मॅगी खायला. हे आमची भुकड आहे, याला लई मॅगी लागते म्हणून ती मॅगी मागवली. आणि हा समोरचा व्ह्यू मस्त आहे, 1 नंबर क्लास. आता आम्ही गणपतीपुळेनं जातोय मालवणला. प्लॅन चेंज झाला आमचा. सो चाललोय मालवणला. आता साधारणतः देवगडच्या अलीकडे आहे पोहोचलोय. बाकीचे झोपलेत. हे बघा, माझी बायको आणि मी आहे, गाडी चालवले.
हे दोघं तिघंजण मागं झोपलेत निवांतमध्ये. सो आता अंधारात पड जाईल. मालवणला जातो आता. बघा किती वाजता मालवण पोचायला. साधारणतः 9:30 टायमिंग काय दाखवत आहे मालवणचं. सो बघू. तर मालवणमध्ये आम्ही आता पोचलो आहे. म्हणजे साधारणतः 9:30च्या आसपास पोचलो मालवणमध्ये. रूम आम्ही बुकिंग केली होती, पण ॲक्च्युली रूमवर गेल्यानंतर त्यांनी बोलली की रूम आता चालू नाहीत. सो तिथं प्रॉब्लेम झाला. तिथून आम्ही दुसरी रूम परत एक बघितली ऑनलाईनवरून. सो ती बुक केली. मग जेवणा ऑलरेडी आता 9:30-10 वाजले रूम बुक करू शकून आम्हाला. सो जेवणा सगळीकडे बंद झालं होतं. अशी एक हॉटेल गावलं आहे. सो तिथं आलो आहे. राजसाकर फूड होम म्हणून आहे. सो तिथं आम्हाला जेवण मिळालं आहे. तर आता इथून जेवण पार्सल घेतो आहे आम्ही आणि इथून जातो परत रूमवर. सो रूमवर जाऊन जेवतो कारण आता वेळ पण झाला आहे. तर आम्ही आता रूमपाशी आलो आहे. तर हे आहेत आमच्या रूम. सागर स्पर्श म्हणून आहे. बीचच्या जवळच आहेत. आणि आमचा सनी आहे, त्याला दिला पाण्यात जर उचलायला. पुढेच बीच आहे समोर आणि इथं आहेत आमच्या रूम. तर रूम तुम्हाला दाखवतो. जेवण आणले पार्सल आणि इथं आहे त्या रूम्स. इथे एक आहे. तर ही एक रूम आहे. ते 2 आणि 3 रूम आहेत टोटल इथे. आणि बसायला पुढे जागा आणि समोर समुद्र आहे. तो सकाळी दाखवतो तुम्हाला. सो आता रूम जा, जेव्हा आणि झोपून टाका. तर आता आपलं जेवण झालं आहे आणि माझे 12:30 आणि आमची निकिता पवार आणि ऋतुराज पवार. तर निकिताचा बड्डे आहे आज. निकिता, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला. तर आम्ही मस्त वाऱ्याला बसलो जेवून. समोर समुद्र आणि आवाज येतो समुद्राचा वाऱ्याचा आणि पाण्याचा आवाज येतो. तिथं सायल्या बसलाय आमचा सिनेमॅटिक. सायल्या आत करते का? या लागते. कुठं? मालवणला. तर मस्त व्ह्यू आहे. हे आमचा रूम्स आहे इथल्या. काय बसला इथं त्यांनी जागा दिली आहे. जेवढं मी इथे आणि समोरच आहे समुद्र. आवाज चालू आहे. मे बी व्हिडिओ येतोय की नाही मला माहीत नाही, पण आवाज तर आमचा येतो इथे. अरे आमचं सायलं आहे. रात्रीला आता 12 वाजल्या. 12:30 पण नाही, 1 वाजला आहे आणि आता समुद्रावर व्हिडिओ करत बसतोय. ठीक आहे. हां, स्नॅप काढाले. तर आज आहे आमचा मालवणमधला दुसरा दिवस या ट्रिपचा. म्हणजे मालवणमधला पहिला दिवस, ट्रिपचा दुसरा दिवस. सो ह्या रूम आहेत आणि रूमच्या बरोबर समोर दिसतोय हा समुद्र. तर आता वाजले 7:30. मच्छी मार्केट आता ओपन झालं असेल, चालू झालं असेल. तर आम्ही आता मच्छी मार्केटला मच्छी आणायला. तर मच्छी खायची सगळ्यांना, त्यामुळे तो फ्रेश होत नाही. फ्रेश आल्यानंतर होते ना. तर आता तोंडून जातो आम्ही फक्त मच्छी आणायला मार्केटला. तर दाखवतो तुम्हाला मच्छी मार्केट आहे. हे तू बोलताय चालू नाही बोलतायत, तरी जातो आम्ही बघतो. चालू असेल तर ठीक, नाहीतर बघू आता कुठं प्लॅन करायचं. तर आत्ता आलो आहे मच्छी मार्केटमध्ये. मालवणचं मच्छी मार्केट चालू आहे. समोर दिसतो सिंधुदुर्ग किल्ला. त्याबरोबर समोर इथेच मार्केट चालू आहे. सो बघूया आता मार्केटमध्ये काय काय घ्यायचं, काय काय नाही. मच्छी 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 अरे काय भेटणार की नाही. हां प्रॉन्स आहेत पण किंग प्रॉन्स 450. हे किती आहेत? ते कसे? 350, 450, ही 450. तेच का? किती वर छोटे एकदम त्यापेक्षा वरची ती नाही लागत जास्त मोठे ते त्यापेक्षा ते वरचे आहेत ना थोडे. तर आता इथून आम्ही कोळंबी घेतले 350 रुपये किलोची. आणि इथेच म्हणजे सोलून मिळतं सगळं. कटिंग बिटिंग करायला असेल तर तुम्हाला इथल्यातच भेटेल. तर आता कटिंगला दिलेले आहेत मासे मी. सुरमई जास्त मोठी नाही भेटली मार्केटला. सो हां आता मच्छीमारी बंद आहे का? समुद्र शांत आहे म्हणून हे गाव हां तर नाही
शेवडे मासे आम्हाला पडले 1000 रुपयाला. तर आमचा सकाळचा नाश्ता आला आहे. कोकणी घावणे मालवणी. सगळ्यांनीच आंबोळी नाही, इट्स घावणे तांदळी असतात पण इट्स कॉल घावणे. याला घावणे बोलतो. हाय जेवण चांगला रे. हे खाल्लंच हाय चांगलं. तर माझं ड्रोन शूट घेऊन झाले. ड्रोन पण दाखवतो तुम्हाला, शूट दाखवतो मी. तर आता मी जातो आता बीचवर. नाश्ता वगैरे झाला आहे. बाकी सगळे गेलेत. तिथे समोर आहेत बघा, दिसत आहेत. तर मी पण आता जातो बीचवर जरा मस्त पाण्याचा एन्जॉय करतोय. तोपर्यंत तुम्ही ड्रोन व्हिडिओ बघा. तर समुद्र एवढं आमची एक मजा चालू आहे. सायलेला आम्ही जलपारा केला आहे. दाखवतो तुम्हाला. तर आमचा सायल्या आहे. सायलेला आम्ही जलपारा केला आहे. जरा लुक बघायचा जलपारा आमचा आहे की चालू. जलपारा इथून काढ पुढं. आमचा जलपारा तयार झाला आहे. चला पोच द्यायची मस्त. तिकड 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 असं तिकडे. तर आमचा जलपारा. अरे 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 वाईशे जलपारा पाण्याच्या बाहेर लागला. तर आम्ही मच्छी आणली होती कारण सकाळी मार्केटमध्ये जी मच्छी आणली होती ती करायला दिली होती. सो मच्छी आहे. त्यानंतर सार आहे, भाकरी, कांदा टोमॅटो, सोलकढी. आम्ही तिघंजण, हसनी माझी बायको, मी नॉनव्हेज आहे. ही दोघंजण व्हेज आहेत. घासपूस खायले. पनीर पनीरची भाजी असणी. काजू आणि पनीरची भाजी केलेली असते तर ती खातात. म्हणजे आणली आहे मी मस्तपैकी. सुरमई ही आहे, सुरमई फ्राय. ॲक्च्युली जून चालू असल्यामुळे मच्छीमारी बंद असल्यामुळे मोठी सुरमई नाही भेटली आहे. छोटी सुरमई आहे. सो त्याच्यात आम्ही बारकी बारकी पीस दिले कटिंगसाठी. हां पण ठीक आहे, मस्त आहे. काय ना चांगलं एक नंबर. तर अशा तऱ्हेने फायनली निकीचा बड्डे झालेला आहे आमचा बीचवर. बरोबर कोणाचा फोटो उद्या निकू. तर आज रात्रीचं आमचं जेवण राहील. कोळंबीचं सार आहे, कोळंबी आहे. त्यानंतर ही सुरमई आम्ही आणली होती सकाळी, ती. कांदा टोमॅटो आहे, चपाती, सोलकढी आहे जेवणाला. जेवण चांगलं आहे. बरोबर बीचच्या साईडलाच समोर आहे बीच आणि आमचं जेवण चालू आहे. तर आज आहे आमचा मालवणमध्ये 3रा दिवस
आणि आता नाश्ता वगैरे आमचा सगळं करून झाला इथे. आता इथून आम्ही जातोय राजकोट दुर्गला, जो आहे सिंधूदुर्ग किल्ल्याच्या बाजूलाच जवळच आहे तो. तर तिथे आहे शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा आहे. सो आम्ही आता जातोय तिथे, तर तुम्हाला पण दाखवतो. तुमची सीट जरा पुढे तर गाडी पार्किंग केली आहे आणि समोर दिसतोय शिवाजी महाराजांचा पुतळा. तर आता आज जातोय मी, तर एंट्री इकडून आहे. बरं समुद्र बाजूला आहे, रोड पण बरोबर आहे ना, समोरून आहे असा. जो मालवण जिथून बोटी जातात जेटी, तर तिथून बरोबर हा रोड साईडनं बरोबर येतो चालत. त्या गाड्या पण येतात. तिथं पार्किंग आहे मोठी हे, आणि या साईडला एंट्री आहे. तर बरोबर महाराजांच्या मूर्तीच्या बरोबर आपण खाली आलो आहे. भव्य अशी मोठी महाराजांची मूर्ती. तर समोर तो दिसतोय तो आहे सिंधुदुर्ग किल्ला. आणि पहारेकरांसाठी हा पूर्ण गड राजकोट दुर्ग म्हणून होता. तिथेच महाराजांचा हा पुतळा उभा केला भव्य असा. तर राजकोट आमचा बघून झाला आहे. सो हा व्हिडिओ इथं स्टॉप करतो आहे. निघतो आता आम्ही आमच्या घरी. तर ड्रोन शूट आम्हाला भरपूर भेटले बघायला, आणि नवीन ड्रोन आहे. ड्रोनचे पण व्हिडिओ टाकतो मी आता पुढल्या 1-2-4 दिवसात. सो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटतो नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.